जन्म होताच मुलगा बोलला, मागच्या जन्मात माझा खून कोणी केला मला माहितीये. चमत्कारिक प्रकार. देश हादरला. हे शब्द ऐकताच घरातल्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. एक लहानसं गाव, मध्यरात्रीचा काळोख आणि एका छोट्याशा मुलाच्या तोंडून बाहेर पडलेलं असं वाक्य ज्याने संपूर्ण देश पुढे हादरवून सोडला. हा फक्त योगायोग होता का, की खरोखरच मृत्यूच्या पलीकडून परत आलेली एक आत्मा बोलत होती? जेव्हा या मुलाने हळूहळू असं रहस्य सांगायला सुरुवात केली जे कोणालाही माहीत नव्हतं, तेव्हा लोकांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला. उत्तर प्रदेशातील एका साध्या गावात एका गरीब कुटुंबात एकाचा मुलाचा जन्म झाला. घरात आनंदाचं वातावरण होतं, पण हा आनंद फार दिवस टिकला नाही. कारण मुलगा जसा जसा मोठा होऊ लागला तसं तसं त्याचं वागणं विचित्र वाटू लागलं. तो इतर मुलांसारखा खेळत नसे, कधी कधी एकटाच बसून रडायचा, तर कधी अचानक घाबरून उठायचा. रात्री झोपेतून किंचाळत उठून तो एकच वाक्य बोलायचा, "तू मला मारायला आलात. ते मला मारायला आलेत, मला वाचवा." सुरुवातीला घरच्यांना वाटलं लहान मुलं आहे, काहीतरी स्वप्न पडत असेल, पण एक दिवस जे घडलं ते त्याने सगळ्यांनाच हादरवून टाकलं. अवघ्या 2 वर्षाच्या त्या मुलाने अचानक आईचा हात पकडला आणि म्हणाला, "तू माझी खरी आई नाहीस." त्या क्षणी घरात शांतता पसरली. आईच्या डोळ्यात पाणी आलं. एवढ्या छोट्या मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून कुणालाच काही बोलावं हे सुचत नव्हतं. मुलगा पुढे जे बोलला ते आणखी धक्कादायक होतं. तो म्हणाला, "माझं खरं घर आग्रामध्ये आहे. माझी बायको आहे, माझी 2 लहान मुलं आहेत." घरच्यांना वाटलं कुणीतरी याला शिकवलं असेल, पण गावातला कोणीही माणूस आग्र्याला गेला नव्हता. त्या मुलाने उमा हे नाव घेतलं आणि तो म्हणाला, "ती माझी वाट बघते." घरातल्या लोकांनी त्याला घाबरून प्रश्न विचारायला सुरुवात केली, "तू कोण आहेस?" त्यावर मुलगा शांतपणे म्हणाला, "माझं नाव सुरेश वर्मा." त्या क्षणी सगळ्यांच्या अंगावर शहारे आले, कारण 2 वर्षाचं मूल इतक्या आत्मविश्वासाने बोलत होतं जणू तो खरंच दुसऱ्या आयुष्यातून परत आला होता. हळूहळू गावभर ही गोष्ट पसरली. लोक घराबाहेर जमू लागले. काही जण म्हणत होते की हा देवाचा चमत्कार आहे, काही जण म्हणत होते ह्या मुलावर कोणत्यातरी आत्म्याचा प्रभाव आहे. पण त्या मुलाला कोणाच्याही बोलण्याचा फरक पडत नव्हता. तो सतत एकच गोष्ट सांगत होता, माझा खून झाला होता. एक दिवस त्याने खुनाच्या रात्रीबद्दल सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, "मी दुकान बंद करून घरी जात होतो. अचानक 2 माणसं माझ्या जवळ आली. त्यांनी माझ्या डोक्यात गोळी मारली." एवढं बोलून तो अचानक थरथर कापू लागला. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती, जणू तो पुन्हा एकदा ती रात्र जगत होता. घरच्यांनी त्याला शांत केलं, पण त्या रात्रीनंतर गावातल्या लोकांची झोप उडाली, कारण त्या मुलाच्या डोक्यावर जन्मापासून 2 विचित्र खुणा होत्या आणि तो ज्या जागी गोळू लागल्याचं सांगत होता त्या खुणा अगदी तिथेच होत्या. हे पाहून गावकरी घाबरले. काहींनी तर त्या घरात जाणं सुद्धा बंद केलं. काही दिवसांनी त्या मुलाने सुरेश रेडिओज नावाच्या दुकानाचा उल्लेख केला. तो म्हणाला, "ते दुकान माझं आहे." त्या दुकानाचं वर्णन इतकं अचूक केलं की घरच्यांना धक्का बसला, कारण एवढ्या छोट्या मुलाला अशी माहिती असणं अशक्य होतं. गावातील काही लोकांनी ठरवलं की या गोष्टीची सत्यता तपासली पाहिजे. मग त्या मुलाला घेऊन सगळे आग्र्याला गेले. प्रवासभर तो मुलगा शांत बसला होता, पण आग्र्याच्या जवळ पोहोचताच तो अचानक उत्साहित झाला आणि म्हणाला, "माझं घर जवळ आलं." तो एका रस्त्यावर उतरला आणि कुणालाही काही न विचारता सरळ एका गल्लीमध्ये चालू लागला. मागे सगळे गावकरी आणि त्याचे आई वडील धावत होते. अचानक तो एका जुन्या घरासमोर थांबला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो हळू आवाजात म्हणाला, "हेच माझं घर." घराचं दार उघडलं आणि एक महिला बाहेर आली. त्या महिलेला पाहताच मुलगा जोरजोरात रडायला लागला. तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, "उमा." ती महिला जागच्या जागी थबकली, कारण तिच्या मृत पतीचं नाव खरंच सुरेश वर्मा होतं. उमाला सुरुवातीला काहीच समजत नव्हतं, पण मुलगा पुढे ज्या गोष्टी सांगू लागला त्या ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने घरातल्या अशा खाजगी गोष्टी सांगितल्या ज्या फक्त सुरेश आणि उमालाच माहीत होत्या. आता मात्र सगळेच हादरले. मुलगा घरात शिरला आणि एका जुन्या कपाटाकडे बोट दाखवत म्हणाला, "इथे मी पैसे लपवायचो." कपाट उघडून पाहिलं तर तिथे खरंच जुन्या नोटा आणि काही कागद सापडले. हे पाहून उपस्थित लोकांच्या तोंडातून शब्दच फुटेनासे झाले. त्या दिवशी मुलाने आपल्या मुलांची नावंही घेतली. रोमू, सोमू, 2 लहान मुलं घराच्या कोपऱ्यात उभी होती. त्यांनी जेव्हा त्या मुलाकडे पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आणि आश्चर्य दोन्ही दिसत होतं, कारण समोर उभा असलेला मुलगा त्यांच्या मृत वडिलांसारखाच बोलत होता. सुरेश वर्माच्या खुनाची केस अनेक वर्षांपासून बंद पडली होती. पोलिसांकडे पुरावे नव्हते, पण या मुलाने अचानक 2 मारेकऱ्यांची माहिती द्यायला सुरुवात केली. त्याने त्यांच्या चेहऱ्याचं वर्णन केलं आणि त्या रात्री काय घडलं होतं हे सविस्तर सांगितलं. पोलिसांनी ही गोष्ट सुरुवातीला त्यांनाही विनोद वाटला, पण जेव्हा मुलाने सांगितलेल्या गोष्टी तपासल्या गेल्या तेव्हा प्रत्येक गोष्ट खरी निघाली. आता एक केस संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनली होती. पत्रकार, वैज्ञानिक आणि मानसशास्त्रज्ञ या मुलाला भेटायला येऊ लागले. एक वैज्ञानिक मुलाला भेटायला आला. त्याने विचारलं, "तुला हे सगळं कसं आठवतं?" मुलगा शांतपणे म्हणाला, "कारण मी मेलोच नव्हतो, मी परत आलोय." त्या उत्तराने खोलीत काही क्षण शांतता पसरली. जशी जशी चौकशी वाढत गेली तसतशी जुन्या खुनाची फाईल पुन्हा उघडण्यात आली. पोलिसांनी मुलाने सांगितलेल्या माहितीच्या आधारावर तपास सुरू केला आणि काही महिन्यातच 2 संशयितांना अटक झाली. कोर्टात जे घडलं ते इतिहासात पहिल्यांदाच होतं. एक लहान मुलाच्या बोलण्यावर आधारित खुनाच्या केसची सुनावणी सुरू झाली. सगळ्यांना वाटत होतं की ही केस लगेच बंद होईल, पण मुलाने कोर्टात उभं राहून ज्या आत्मविश्वासाने सगळं सांगितलं ते पाहून न्यायाधीश सुद्धा थक्क झाले. मुलाने खुनाची संपूर्ण घटना सांगितली. तो बोलत असताना कोर्टात पूर्ण शांतता होती. प्रत्येकजण त्याच्याकडे पाहत होता आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीला पुरावे मिळत होते. शेवटी कोर्टाने त्या मारेकऱ्यांना दोषी ठरवलं आणि इतिहासात पहिल्यांदाच एका पुनर्जन्माच्या दाव्याला इतकं गांभीर्याने घेतलं गेलं. ही बातमी देशभर पसरली. लोकांनी या घटनेकडे चमत्कार म्हणून पाहायला सुरुवात केली. पण कथा इथे संपत नाही. वर्ष उलटली, मुलगा मोठा झाला, शिक्षण पूर्ण केलं आणि आयुष्यात पुढे गेला, पण त्याच्या डोळ्यात आजही त्या मागच्या जन्माच्या आठवणी जिवंत आहेत.
तो अधूनमधून आग्र्याला जातो, त्या जुन्या घराला भेट देतो आणि शांतपणे परत येतो. ही घटना फक्त एका मुलाची नाही तर त्या प्रश्नाचे त्याचं उत्तर आजपर्यंत कुणाकडेच नाही. मृत्यू हा शेवट असतो की एका नव्या जन्माची सुरुवात.